महाराष्ट्रातील अत्यंत चुरशीची विधानसभा निवडणूक म्हणून 150 ऐरोली आणि 151 बेलापूर मतदारसंघाकडे नवी मुंबईकरांची करडी नजर होती। ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक भाजपा महायुतीकडून तर बेलापूरमध्ये भाजपाची साथ सोडून संदीप नाईक हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून हाती तुतारी घेऊन लढत होते। ऐरोलीमध्ये गणेश नाईक यांचे प्रतिस्पर्धी शिंदे सेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विजय चौगुले तर बेलापूरमध्ये भाजपाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासोबत शरद पवार गटाचे संदीप नाईक यांच्यात सामना झाला। यात बेलापूरमध्ये मंदाताई म्हात्रे यांनी 91,852 मते काढून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांना 91,475 मते मिळाल्याने त्यांचा केवळ मंदाताईंनी 377 मताधिक्य घेत पराभव केला। तर गणेश नाईक यांनी एकूण 1,44,261 मते काढून 91,880 मतांची मताधिक्य घेत बाजी मारत ऐरोलीमधून बंडखोर अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचा दणदणीत पराभव केला। तर बेलापूरमध्ये ऐरोली आणि बेलापूर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे असणारे वर्चस्व कायम राहिलं। संदीप नाईक मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडीवर होते, मात्र मतमोजणीच्या अखेरच्या फेरीत मंदाताई म्हात्रे यांनी आहे। या मतदारसंघांमध्ये भाजपवासी झालेले गणेश नाईक यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला। या मतदारसंघामध्ये 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। त्यानंतर 2019 मध्ये भाजपने या ठिकाणी वर्चस्व मिळवले। आता 2024 मध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा गणेश नाईक यांना संधी दिली आणि ते गड राखण्यात यशस्वी झाले आहेत। ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक विरुद्ध अपक्ष उमेदवार विजय चौगुले असा सामना रंगला होता। मतमोजणीच्या एकूण 32 फेऱ्यांची आकडेवारी समोर आल्यानंतर नाईकांनी 91,880 मताधिक्य मिळवून अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचा पराभव केला आहे। ऐरोलीत चौगुले यांना एकूण 52,381 मते मिळाली। ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात भाजपा महायुतीचे विद्यमान आमदार गणेश नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांनी भाजपाचा गड राखत पुन्हा एकदा बाजी मारत दोघेही किंग मेकरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। हे बघा, बाब अशी आहे की मी पहिल्या दिवशी बोललो संदीप नाईकांच्या प्रचाराला मी जाणार नाही। जे लोक तुम्ही एका कुठेही तुम्ही मला दाखवावं गणेश नाईकांनी संदीप नाईकांच्या प्रचाराकरता इथे सभा घेतली किंवा त्या ठिकाणी कुठल्या गावात भेट दिली। मी ज्या पद्धतीनं शब्द उच्चारला होता तो शब्द पूर्ण केलेला। आता राहिला कोणाला काय करायचं, स्वतःच्या आयुष्यातलं अपयश लपवण्याकरता कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार घ्यायची काय लोकांना सवय असते आणि म्हणून त्याच्यात जो प्रकार आहे हे जर अगोदर सांगितलं असतं ना, काय अगोदर किंवा गणेश नाईकांनी अशा प्रकारची या कुटुंबाने असा कट कारस्थान करून काहीतरी करणार होते म्हणून मी उभा राहिलो तर ते बरं झालं असतं ना। आता सगळं संपल्यानंतर हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेला संजीव नाईकांनी पराभूत केलं होतं, संदीप नाईकांनी 2दा विधानसभा आता तिसऱ्यांदा पराभूत झालं। ओके, मी चौथ्यांदा। ओके, आता उद्याला भविष्यकालामध्ये राजकारणामध्ये माझा नातू संकल्प नाही की त्याच्या समोर उभं राहा आणि तो परत एकदा पराभूत व्हा ना, ती पण तयारी करा। भूमिपुत्रामध्ये तर रामचंद्राची गरज भूमिपुत्रच आहेत। आमचे भूमिपुत्र आणि आपली जनता, म्हणजे मी ते कोणाला जातीवाद करत नाही, सर्वच लोक तर भूमिपुत्र आले, बाहेरून आले लोक आली, स्थानिक लोक आली, सगळ्याच लोकांनी मला मदत केली। त्याच्यामुळे मी सगळ्यांचेच आभारी आहे, प्रकल्पग्रस्तांचे आभारी आहे। सगळ्यांनी सामूहिक माझ्यासाठी काम केलं। अटीतटीचा सामना होता, आपल्याला माहिती आहे, बरेच लोकांना धमकावलं गेलं, प्रायव्हेट फोनवरून धमक्या आल्या लोकांना, बूथवर कार्यकर्त्यांचे फोटो काढून धमकी दिली, बोगस झालं, पैशाचा पूर आला। सगळं करून झाल्यानंतर सुद्धा हे कार्यकर्ते कुठे डगमगले नाहीत आणि त्यांच्यामुळे हा विजय माझा। कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई।
नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.